लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। KYC अपडेट आहे। KYCच्या समस्या अजूनही लाडक्या बहिणींच्या दूर झालेल्या नाही। त्यातच आता एक नवीन अपडेट आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली होती त्यांची दुरुस्ती करताना एरर येत होता, त्यामुळे पुष्कळशा लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती झाली नाही, म्हणून शासनाने आणखी त्यांना KYC दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे। खरं तर ही आनंदाचीच बातमी आहे, कारण KYC दुरुस्तीची पद्धत सुरू होती आणि KYC दुरुस्ती करताना खूप महिलांना एरर येत होता। खूप बहिणी KYC दुरुस्ती करताना वेबसाईटवर त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकत होत्या, कॅप्चा भरत होत्या, परंतु त्यांना असा एरर येत होता की या यादीमध्ये तुमचं नाव नाही। मग त्यांना असं वाटायचं की आपली KYC चुकलेली आहे किंवा आपण KYCच केलेली नाही, असा महिलांच्या मनामध्ये प्रश्न येत होता। तर ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करत चला, कारण आपण आपल्या चॅनलवर 100% खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण माहिती देत असतो। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांनासुद्धा कळेल आणि त्यांचीसुद्धा KYC दुरुस्ती झाली नसेल तर त्यासुद्धा KYC दुरुस्ती करतील। आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी काल फेसबुक पोस्टद्वारे आपल्याला माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेची जी eKYC दुरुस्ती पद्धत चालू होती त्यामध्ये आता मुदतवाढ मिळालेली आहे। ती तुम्ही बघू शकता। 30 एप्रिल 2026 पर्यंत eKYC दुरुस्तीची संधी लाडक्या बहिणींना आणखी मिळालेली आहे। ज्या पात्र लाभार्थ्यांना eKYC करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना eKYC दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा आहे की eKYC दुरुस्ती करूनही बहिणींना लाभ मिळत नव्हता। खूप बहिणींच्या समस्या होते की eKYC केली तरीसुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही। त्याचप्रमाणे eKYC दुरुस्ती करताना एरर येत होता, यासाठीच आणखीसुद्धा मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे। बहिणींनो, ही खरं तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, म्हणून आता वेबसाईट आणखी सुरू आहे। आज 2 एप्रिल आहे आणि इथून पुढे 28 दिवस ही eKYC पद्धत चालूच राहणार आहे। तर तुम्ही जर तुमची KYC दुरुस्ती झाली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, किंवा KYC करताना तुम्हाला एरर येत असेल तरीसुद्धा तुम्हाला वेबसाईटवर जाऊन आपला आधार कार्ड क्रमांक टाकून कॅप्चा वगैरे भरून सगळी माहिती देऊन तिथे eKYC दुरुस्ती करून घ्यायची आहे। ज्यांची KYC चुकलेली होती त्यांना तर एक संधी मिळालीच आहे, परंतु लाडक्या बहिणींसाठी आणखी समस्या KYCच्या कायमच आहेत, कारण KYC अपडेट आहे। काही एकल महिला आहेत त्यांची KYC राहिलेली आहे, त्यांना एक संधी देण्यात यावी। त्याचप्रमाणे काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांनी एकदा पण KYC केली नाही, त्यांना एक संधी देण्यात यावी। ह्या 2 प्रकारच्या ज्या महिला आहेत त्यांना एक संधी मिळायला हवी, म्हणून आपण राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना हात जोडून विनंती करत आहोत की ज्या एकल महिला आहेत त्यांना शेवटपर्यंत ऑप्शनच नव्हतं, त्यांची KYC राहिलेली आहे। त्याचप्रमाणे काही बहिणींची KYC वेगवेगळ्या कारणांमुळे राहिलेली आहे। कोणाची OTP प्रॉब्लेम होता, कोणाचा मेडिकल प्रॉब्लेम, कोणाचं सर्व्हर डाऊन होतं, तर काही बहिणींनी तर eKYC केली नाही। त्यांना असं वाटलं KYC केली नाही तरी आपला लाभ सुरळीत सुरू राहील, पण जेव्हा त्यांचा लाभ बंद झाला तेव्हा त्यांना कळलं की eKYC ही बंधनकारक होती। त्यांना माहीतच नव्हतं की ही eKYC लाडकी बहीण योजनेची आहे। काही बहिणींना असं वाटलं की KYC ही बँकेचीच आहे, त्यांनी बँकेची KYC केलेली आहे। नवीन eKYC पद्धतचं जे काही पोर्टल आहे ते सध्या बंद आहे, त्यामुळे महिलांना खूप अडचणी येत आहेत आणि त्यांची KYC झालेली नाही। गेल्या 5 ते 6 महिन्यापासून त्यांचा लाभ बंद झालेले आहेत आणि या खरंच गरजू महिला आहेत। त्या घरकाम करतात, मोलमजुरी करतात, त्याचप्रमाणे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यांच्याकडे कुठलीही 4 चाकी गाडी नाही आणि ह्या पात्र बहिणी आहेत। या गोरगरीब बहिणींचीच KYC राहिलेली आहे, म्हणून शासनाने नवीन KYC पोर्टल सुरू करून अशा बहिणींना एक संधी द्यावी, कारण आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचे जे काही निर्णय होतात ते लाडक्या बहिणीच्या बाजूनच होतात, म्हणून हाही निर्णय त्यांच्याच बाजूने होईल अशी आपण अपेक्षा करूया। लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये ते बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। फक्त KYC न केल्यामुळे ह्या बहिणींचा लाभ नेहमीसाठी बंद झालेला आहे आणि KYC पोर्टल जर पुन्हा सुरू झालं तर त्यांची KYC होईल, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि त्यांचा लाभ त्यांना पुन्हा मिळेल। म्हणून शासनाला आणखी व्हिडिओच्या शेवटी आपण विनंती करत आहोत की पुन्हा एकदा ज्यांची KYC झालेली नाही त्यांना एक संधी देण्यात यावी। मैत्रिणींनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, तुमच्या सपोर्टशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण आपल्या चॅनलवर आपण खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण माहिती देत असतो। शासनाच्या योजना, शासनाचे GR या प्रकारच्या विविध योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचं आहे, म्हणजे कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आणखी तुम्हाला एक संधी मिळेल, कारण शासनापर्यंत अजूनही
ही माहिती पोहोचलेली नाही की काही बहिणींची KYC राहिलेली आहे. बऱ्याच माध्यमांनी हा मुद्दा उचललेला होता. आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या वतीने KYC परत सुरू करण्यासाठी मुद्दा लावून धरलेला होता, परंतु शासनाकडून कुठलीही अपडेट याविषयी आलेली नाही. म्हणून नवीन KYC सुरू करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि बहिणींना एक संधी द्यावी. तर मैत्रिणींनो, ही बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.